कोरोचीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक संपन्न। शुक्रवारी सकाळी 9 वाजता प्रचाराला सुरुवात। कोरोचीमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती। सदरची बैठक मळेकरी मळ्यात घेण्यात आली। या बैठकीमध्ये कोरोची गावासह आसपासच्या भागामध्ये राजू शेट्टी यांना कशा पद्धतीने मताधिक्य मिळेल व लीड मिळून शेट्टी हे निवडून येतील व त्याचबरोबर संघटनेचे असणारे विचार लोकांपर्यंत कसे पोहोचवले पाहिजेत यावर विचार विनिमय करण्यात आला। यावेळी उपस्थित असणाऱ्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व गावातील शेतकरी व नागरिकांनी आपापली मते यावेळी सुचवली। तर यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील यांनी असे म्हटले की मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इचलकरंजीच्या पाण्याच्या विषयावर राजू शेट्टी यांच्यावर खोटे आरोप व अपप्रचार करण्यात आले होते, परंतु आता तसे होणार नाही। याची काळजी घेऊन लोकांच्या पर्यंत पोहोचून आपले म्हणणे व आपले विचार मांडले पाहिजेत असे यावेळी ते म्हणाले। व त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्ते, शेतकरी व गावकऱ्यांनी यावेळी राजू शेट्टी यांना गावातून मताधिक्य देऊन यावेळी खासदार करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला। व शुक्रवार दिनांक 28 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता गावभाग मारुती मंदिरापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात येणार असल्याचे यावेळी बैठकीत ठरवण्यात आले। या सदरच्या बैठकीमध्ये रामा कुंभार, संतोष इंगळे, सुरेश सूर्यवंशी, सुनील कुंभार, किरण सूर्यवंशी, राजू कुंभार, पिंटू पवळे, महेश लोहार, स्वागत सतीश पाटील कुंभोजे, शीतल पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, पुरंदर पाटील, चंद्रकांत चावळे, राजू चावरे, ग्रामपंचायत सदस्य आरती कुंभार, ग्रामपंचायत सदस्य यासह मोठ्या प्रमाणात संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक उपस्थित होते।